बॅटिंग करण्याचा आणि सरवलीला इन्व्हाइट केलाय क्षेत्ररक्षणासाठी. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल लॉंग ऑनला, मिस टायमिंग, बॉल हवेत, कॅचची संधी, वॉड अ कॅच. अफलातून झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणि इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार झालाय. इथनं बॅट्समन स्कोर कार्ड वरती नाव देखील ऍड झालं नव्हतं आणि मात्र ते मैदानातून बाहेर झाले. जय हिंद, बॅक टू दी डगआउट. अगर किसी लेडीज का पॉकेट मिस ही हो तो कॉम्बॉक्स में सबमिट है, आप आकर ले जा सकती हो. जाऊ मॅच मध्ये. बॉल तयार, अपील 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 अँड अंपायरचा इशारा, नॉट आउट, एनओटी ओयूटी. आणि इतर रनआउटची संधी देखील मिस आणि अंपायरचा इशारा लेग बाईज. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे. मनामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज सकाळी मैदानावरती आलो, सुरुवात कशासाठी केली. अनेक अडचणी, अनेक संकट तुम्हाला सातत्यानं बोलावत राहतील. तुमच्या संकटांना आणि तुमच्या नक्कीच अडथळ्यांना आणि अडचणींना देखील सांगा, ओ बुला दिया मगर जाने का नाही. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. विश्वनाथ आणि दत्ता समोर आहे संजय. राऊंड विकेट. फुल टॉस होता, मिड विकेटला सॉफ्ट हँड पुश केलाय. कबीर त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल झाली आहे पूर्ण. धावफलक एकने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती रन आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 2. धावफलकावरती धावा 2 झालेत. 4 ओव्हरची मॅच आहे. पाहिजे काय टार्गेट इथनं सेट केलं जाईल. बॅटची कडा, फलंदाज बाद, तू चल मैं आया. सध्या तरी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट जातीये, धक्का लागलाय. इथनं टीम अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला हा दुसरा. कारण जर आता हिम्मत केली तर स्पर्धा ऑनलाईन आहे. संध्याकाळी घरी जायचे वांदे होतील. मग डीजे मास्टर सॉन्ग असे उद्या की जेणेकरून या खेळाडूंना त्याचा धोका नसेल. अंपास तुमच्यासाठी देखील ही गोष्ट तितकीच साहजिक आहे. कंबर आणि पाय देखील जरी हरला ना ती मोडली जाईल. 4 बॉलमध्ये रन झाले 2. हलक्या हाताने खेळायचं होतं. अजून एक रन ऍड केली जाईल. पार्ट ऑफ जोक होता. मॅचकडे जाऊया. एक सिंगल, 5 बॉलमध्ये रन झाले 3, गडीबाज झाले 2. फार अडचणीमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा. मनामध्ये फक्त आता एवढंच ठेवा की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला फटका लाजवाब. बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फिल्डिंग लाजवाब. 2 रन कंप्लीट. 3ऱ्या रन साठी निघालेत. विकेट 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 विकेट. यस, मी ती आहे. आणि फायनली अंपायरचं फिंगर अप आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. 7ला 4 गडी बाद. अष्टविनायक ठाकूरपाडा. तीन विकेट गेलेत. एका ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झालेत 5. नवीन वर्ष
काही दिवसामध्येच आपल्यापर्यंत येईल. मात्र या टुर्नामेंटची जी फायनल आहे बरोबर 30 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि 30ला तुम्ही जिंकलात तर 31 तुमची फार जोरात होईल. 40+ क्रिकेट पज्जड़ हुए बिना पेड़ों पर कभी पत्ते नहीं आते और कठिनाई और संघर्ष सहे बिना कभी अच्छे दिन नहीं आते. तर मग या मॅच मध्ये कमबॅक फार महत्वाचा आहे. कारण आपण नेहमीच म्हणतो जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये फैले हुए आसमां को भी जमी पर लाए ऐसा दिल में एक जुनून चाहिए. ये आसमां भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. कमबॅक अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला फार गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या बॉल पासून जर आपण पाहिलं तर विकेटची पडझड सुरू झाली. 5 धावा करत 3 विकेट गेलेत. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय गोलंदाज प्रवीण. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं झालंय. पुन्हा एकदा चांगलं झालंय. महेंद्रने घेतलेली कॅच आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आणि लागलाय हा धक्का अजून एक अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. एकही बॅट्समन मैदानावरती थांबत नाहीये. एका मागोमाग एक एक फलंदाज बाद झालेत. 4th विकेट डाऊन. तर प्रवीण चौधरीला प्रत्येकी हॅट्रिक साठी 500 विकेटसाठी किंवा जर बॅटिंगला आले तर त्यासाठी. आणि त्यानंतर गणेश ठाकरेने जर 3 चौकार 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी देखील 500चं पारितोषिक आहे. प्रमोद दादा जे वर्ल्डचे 40+ क्रिकेटर आहेत प्रमोद भोईर त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. अडचणीमध्ये टीम आणि अडचणीतून बाहेर काढलाय. कारण ज्या पायांनी पूर्वीपासून ऊन वारा पाऊस आणि या सगळ्यांची संघर्ष करायची सवय झेलली आहे ती 40+ क्रिकेट मधली पावलं अडचणींसमोर थांबणार नाही. अडथळ्यांसमोर थांबणार नाही. आणि हा ठोकलाय एक संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. एक लेडीचं पॉकेट मिस झालंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सबमिट है. किसका पॉकेट मिस होगा तो आके लेके जाओ. कॉम्बॉक्स में यहाँ पे सबमिट हुआ है. इम्पॉर्टंट त्यात नक्कीच काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक टीम सरवली करत असताना एक सिंगल मिळतीये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतंय जे जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. चला फायनली त्या पॉकेटचा मालिक मिळाला. नाही कसं आहे मराठ्यांचे पैसे पडले ना तर लवकर भेटणारच नाही. त्यांचे पैसे कुठे जाणार ना. कारण आपल्या पैशाला आहे ना संपण्याची घाई जास्त आणि त्यांच्या पैशाला संपण्याची भीती जास्त. हा मोठा डिफरंट आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला अडवला बॉल. एक सिंगल अजून ऍड होईल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकत आहे. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 14ला 4 गडी बाद.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि या फटक्यानंतर आता पिंपळकर म्हणत असेल दिल गार्डन गार्डन हो गया षटकार. एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. आणि आता पिंपळघर म्हणतीये काटा सांभी घडालाचा फलंदाज संतोष, कारण वेळ खराब होती त्यांना तो डाव सावरलाय. 20-0 अंतिम बॉल बाकी आहे. या षटकातील रन चांगल्या झालेत. अजून एक चांगला फटका खोदून काढला समोर लॉंग ऑनला. फड तैनात, दुसरा धावेची हिंमत नाही होणार आहे, कारण एक चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो मानस होतं, धाडस झालं नाहीये. आणि या सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न. यानंतर ही मॅच पुढे कशी रंगेल या पण ऐकूया. मोहनदादा भोईर यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये. 2 ओव्हर रन झालेत 21. ते यायचं मोहनदादा कॉम्बॉक्स मध्ये. 22 रन झालेत, माफी असू द्या. 22. 4 गडी बाद झाल्यानंतर मैदानावरती आले, मात्र आल्यानंतर एक वादळ त्यांनी निर्माण केलं. फार महागड षटक राहिलं हे. 2 षटकार, 3 सिंगल, 1 डबल. संध्याकाळचा सूर्यास्त तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिल केने जे आमचे कॅमेरामॅन आहेत, ओम फोटोचे ओनर अनिल केनी, त्यांना माहिती आहे कुठे काय दाखवायला हवं, पब्लिकला कधी काय हवंय. आणि आता ही कालेरची खाडी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी कीज हे रेती बंदर आहे आणि रेतीचा फार मोठा व्यवसाय आहे या गावामध्ये, वडिलोपार्जित जो व्यवसाय. मग सध्या काय झालंय, आता आजूबाजूला सगळे गोडाऊन्स आलेत. फारसा जो आपला मूलभूत व्यवसाय त्याकडे लक्ष लोकांचं कमी झालंय. मग अजूनही काही लोक असे आहेत जे स्वतःहून नक्कीच रेती अजूनही बुडी मारून काढतात. आपली जी संस्कृती आहे ती जपली जाते. आणि एक काळ अशा काही रेती बंदरांमुळे जे कालेर असेल किंवा पिंपळास असेल जे फार फेमस होते, त्यांच्यामुळेच एक सॉन्ग देखील आलं की नवरा पाहिजे रेतीवाला, आणि ते फार हिट झालं अग्री समाजामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन देखील मिळाली आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23-20 वरती. आणि 1 रन एक्स्ट्रा, 1+1 24. संतोष होते स्ट्रायकर एंडला. आता आलेत गणेश. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, फ्रंट फुटला, पुढे सरसावत लॉंग ऑनला. वॉट अ फिल्डिंग, काय समय सूचकता दाखवली. माहिती आहे जर थांबले तर चेंडू वरून निघून गेला असता. पुढे सरसावत आले चेंडूवरती, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. व्हेरी गुड फिल्डिंग. आणि फिल्डर होते डीप मध्ये लॉंग ऑनला, त्यानं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. संजय, त्याच्या नावामध्ये जय, तर मेहनत केल्याशिवाय त्याला थांबून कसं चालेल. स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. 2.1 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 11 बॉल या मॅच मधले बाकी आहेत. पाहिजे काय टार्गेट इथनं सेट केलं जाईल. बॉल तयार होतं बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होत असताना बीट केलं कबीरनं. कबीर एक लेफ्ट आर्म सीमर आहे, त्याच्याकडनं कमबॅकची अपेक्षा जरूर ठेवेल. ती म्हणजे टीम सरवली. धाव फलकावरती धावा थांबले 26. असं वाटलं होतं या मॅच मध्ये 25 ते 30 धावा बनवताना घाम फुटेल, मग नंतर फलंदाज झाले. 2 षटकार खेचले संतोषनं आणि डावाला कलाटणी दिली. आणि आता हा बॉल कसा थांबेल. थर्डमॅन लाऊट फास्ट, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, येतोय चौकार, मिळतील 4 धावा. नवनिर्माण सेनेचे तुम्हा सर्वांचे लाडके कार्य सम्राट दमदार आमदार राजूदादा पाटील यांचं गुणगान गाणारे संगीत होतं. सध्या आपण भिवंडीमध्ये आहोत, ज्या भिवंडीच्या राजकीय नक्कीच वर्तुळानं अग्री समाजाला एक मानाचा मुकुट दिला. अर्थातच
कपिलजी पाटील साहेब, केंद्रीय राज्यमंत्री. हा अभिमान आहे नक्कीच आपल्या समाजाचा. आपल्या समाजाला नक्कीच नाव पुढे नेत आहे ते इम्पॉर्टंट आहे. तुमचा पक्ष कोणता आहे, तुमची जात कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे, नक्कीच या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये किंवा क्रिकेटमध्ये पाहिल्या जात नाही. जाऊया मॅचकडे. रनआउट आणि फलंदाज बाद. मग आपल्या आगरी समाजाला नक्कीच ज्या नावानं एक वेगळी प्रसिद्धी दिली, आज भिवंडीचा आवाज नक्कीच जो देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय, नक्कीच त्या नावाची आठवण देखील या भिवंडीच्या राजकीय नक्कीच वर्तुळामध्ये सातत्यानं केली जाते. फलंदाज रनआउट झाले, धक्का लागले. आता आपण पाहतोय गणेशच्या नावानं संतोष अजूनही मैदानावरती आहे, जो डावा त्याचा बॅट्समन आहे. 2 षटकार मारून 4 बॉलमध्ये 14 वरती बॅटिंग करतोय. डीजे प्लीज. आणि इनॅट नंबर 6 7 5 गडी बाद झालेत. कबीर तयार. कमबॅक फार चांगलं केलं होतं एक चौकाराला. बॅट अँड पॅड म्हणणं समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल. आणि अष्टविनायक ठाकूरपाडा आणि मी म्हणालो ना की सरवली पारंपरिक लढाई आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती दोन्ही गाव आहेत. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळी उतरतात त्यावेळी एक द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं. रफ अँड टफ मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि सध्या तीच फाईट अष्टविनायक ठाकूरपाडा संघ देतोय. फार चांगले रन्स बनलेत. 31 झालेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातील 31 लॉस ऑफ 5. अंतिम बॉल. स्पीडअप करा प्लीज, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बॅटलाईटचा इम्पॅक्ट पडला तर ऑर्गनायझरकडे नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकत नाही आहात. लक्ष सुद्धा या गोष्टीकडे. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील 1 ओव्हर अजून बाकी. आणि चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती उचललाय. थ्रो देखील फार सुंदर. 2 रन रोखू शकणार नाहीये सरवली. 2 धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ झाला आहे. धावा झालेत 11-0-0 या सरासरीनं. 33 लॉस ऑफ 5. यानंतर उर्वरित नक्की जो सामना या आपण आवाज ऐकूया आमचे ताडाळीचे एक लोकप्रिय समालोचक आणि 40+ मध्ये आता ते कमबॅक करतात ॲज अ क्रिकेटर. आमचे लाडके समालोचक भिवंडीमधले मोहनदादा भोईर यांना. थँक्स. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 प्रति षटकाचा विचार केला तर 11 धावांची सरळ शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज केशव. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं, सांघिक चौथं षटक गोलंदाज केशव. फुल्यांचा चेंडू ऑफसाईडचा फटका देखील अतिशय चांगला आपण पाहतोय. चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. एका धाव घेण्याची संधी मिळते. संजू याला एक धावणी संघात धावसंख्या 34 वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. एका महत्वाचं षटक हाताळताना केशव हा गोलंदाज. मात्र काय लाजवाब फलंदाज, ज्याच्या स्पर्धेमधून सर्वांना इम्प्रेस करणारा फलंदाज आपण पाहिला संतोष. चला प्लीज थोडासा आपण वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बंद्रा मूर्ती काल्हेर आयोजित अध्यक्षशिक 2021 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय डॉक्टर श्रीधर जेवण पाटील साहेबांच्या नावाने या चषकाचं आपण आयोजन पाहतोय. स्पर्धेचा
पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून हा शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसामधून पाहतोय. बघतो कुठला संघ एक चांगला एफर्ट चांगली उत्तम कामगिरी करून आजच्या स्पर्धेचा विजेता ठरतोय. दोन संघांमधून अंतिम लढाई चालू आहे. सरवली की ठाकूरपाडा की सरवली असा प्रश्न मात्र निश्चित प्रेक्षकांना देखील आहे की आजच्या स्पर्धेचा कोण विजेता ठरतोय. बंद्र्या मारुती 40+ या क्रिकेटचा एक बिग शो आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज केशव. फुल्यांचा चेंडू ऑन सेटचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट धमाका. काय लाजवाब फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साइडला देखील चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. स्कोर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलेक सीमाच्या बाहेर जाणारा हा एक दणदणीत षटकार संतोषाच्या बॅटमधून येतो. संतोषाने खरोखरच प्रेक्षकांना इम्प्रेस केले. काय लाजवाब फलंदाजीच्या स्पर्धेमधून. धावसंख्या साने पुढे सकते 42. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू बघूया. अष्टविनायक ठाकूरवाडा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. विजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी सध्या तरी हा संघ करतोय. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र जज करू शकत नाहीये. 1 बॉन्स एका टप्प्याने 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा चौकार येतोय. आठ चेंडू फेस करतोय. 28 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. का महत्वाच्या सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी संतोष ठाकरे. गणेश ठाकरे बाद झाल्यानंतर मात्र एका खांद्यावर जबाबदारी घेऊन फलंदाजी करताना संतोषाला आपण पाहिलं. पुन्हा एकदा केशव. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईनचा चेंडू आपण देखील पाहिला होता. मधल्या स्टिपचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. प्लम्प केलं जातं. लेग बिफोर या स्वरूपाने फलंदाज बाद होतोय. संतोष. ऑल टू डीजे. केशव अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्जित मारूचा पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडून रन रॅटम. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडूची लाईन रीड करता आली. फलंदाज संदेशाला नेतो. चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. तर षटक क्रमांक धावसंख्या होती ती 47 आणि बीजा 46. 46 धावा झाले. 47 धावांचा टार्गेट असेल. मित्र आपण पाहू शकता आमचा टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून जे दानशूर ज्यांचं खरोखरच्या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेले अशा मग आमची पंचायत कमिटी असतील, गावातील दानशूर व्यक्ती असतील, या सर्वांचं फोटो सेशन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दानशूर व्यक्तीला कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जातं. चला अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय.
पंचांना देखील विनंती आहे, पण लगेच सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण एक ऑब्झर्व करता बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा बंदऱ्यामध्ये काल्हेर आयोजित अध्यक्षशेक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून अंतिम सामना दोन बलाढ्य संघामधून आपण पाहतोय. ज्या दोन संघाने स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देखील अतिशय चांगलं राहिलेले आहे. सांघिक कामगिरी दोन्ही संघाची उत्तम आपण पाहिली. आणि बघूया शेवटचा अंतिम सामना आहे. विजयाचं लक्ष्य आहे ते 47 धावांचं. जय हनुमान सरवळी या संघाला श्यामदादा चौधरी यांचा संघ आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामधून कमिंग सून मध्ये आपण त्यांचा देखील एक बिग इव्हेंट पाहणार आहोत सरवली संघाचा. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. संजय आणि रवींद्र ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिशतप्रमाणे विचार केला तर 11.33 ची सरासरी आहे. साधारण ते 11 ते 12 धावांची गरज आहे. क्रिकेट फेस्टिवल 2021 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. क्रिकेट बिग इव्हेंट आपण देखील पाहतोय. मोठी स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय. खरोखर बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाच्या माध्यमातून एक ग्रामीण क्रिकेटला लाजवेल अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. भव्य आणि दिव्य असं आयोजन. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. 24 चेंडू 47 धावा. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज विश्वनाथ. आणि बघूया विश्वासाने गोलंदाजी करतो की स्ट्राईक रोटेट करतो रवींद्र, नॉन स्ट्राईक संजय. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज रवींद्र, गोलंदाज विश्वनाथ. पहिला चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. इनफिल्ड मधून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विष्णू ठाकरेच्या माध्यमातून. काय लाजवाब क्षेत्ररक्षण मित्रो. सामना विजयासाठी हे फार महत्वाचं आहे. 3 फॉर्मॅट मधून आपण सामना विजय करू शकता. अर्थातच तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. फटका उत्तम होता मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. शॉर्ट फाईन लेग सीमेकडे अतिशय अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्र इनफिल्ड मधून आपण पाहिलं. विष्णू ठाकरेच्या माध्यमातून एकच धाव धावसंख्या एकने पुढे असते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन संजयला. चला वेल जरा कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज फुल्यांचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. निश्चित चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. एसटी रक्षक संदेश याला बीट झाला. फलंदाज बीट झाला. एसटी रक्षक मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे असते 2. या स्पर्धेसाठी खरोखरच बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे खेळाडू असतील, सदस्य असतील, पदाधिकारी असतील, सर्वांचं अपार कष्ट, अपार मेहनत आपण पाहतोय. त्यांच्या स्वप्नातली एक स्पर्धा आपण या ठिकाणी प्रत्यक्षात मैदानामधून आज पाहतोय. फुल्यांचा चेंडू होता. बीट झाला होता. फलंदाज बीट झाला होता. एसटी रक्षक आणि एक लेग बॅचच्या रूपाने धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. चला प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. हलकासा अपील देखील या ठिकाणी. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये थोडासा स्पर्श आपण निश्चित पाहिला. चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. इनफिल्ड मधून थोडस निश्चित चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. यावेळेस मात्र दत्ता याला बॅकिंग आपण उत्तम पाहिली. क्षेत्ररक्षक जैन याच्या माध्यमातून फक्त एक धाव मिळते. एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे असते. धावसंख्या होती ते 3. षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष्य 47 धावांचं. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर प्रति षटकामागून एक मोठा फटका आवश्यक आहे. बिग मोठा फटका आवश्यक आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र थोडासा अपटॅकर पद्धतीचा नीचा पण पडला होता. शॉर्ट पिच चेंडू निश्चित होता. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहिला होता. टाइम व्यवस्थित सेट झालं नव्हतं. चेंडू डीपला जातोय. इनफिल्ड आपण विजेंद्र याला पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सकते 4. संघ एकाकडे विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी.
आता मात्र बरं कॅच काय झेक कले केला जातोय. पटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार आणि चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. इनफिल्डमधून आपण पहिले जहीन याला काय लाज जवाब झेल कलेक्ट केला जातोय. मी अगोदर म्हटलं होतं सामना विजयासाठी तुमचं क्षेत्रक्षण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आज निश्चितच या सामन्यामधून परिपूर्ण चार्ज होताना आपण अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला पाहतोय. लाजवाब कामगिरी पूर्ण दिवसामधून महत्त्वाचा फलंदाज रवींद्र या ठिकाणी वाद होतोय. पहिला सौम्य धक्का लागतोय. संघात धावसंख्या अजून स्थिर, धावसंख्या फक्त आणि फक्त 4. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. बॅट्समन केशव मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. केशव या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फाटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. चौकार मात्र शेवटच्या चेंडूवर येतोय आणि या चौकारनं मात्र आता पुन्हा एकदा सरवळी संघ कमबॅक करतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 8. षटक क्रमांक पहिला संपत, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 8 एक बाद 8. निश्चितच पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर थोडंसं बॅकफुटवर आहे, पण संघाला पाहिलं साजेशी कामगिरी मात्र दिसली नाहीये. आस्किंग रन रेट जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला गेला आणि याचं कारण आपण देखील पाहिलं होतं की चांगली गोलंदाजी ज्या विश्वासाने संघटकाने विश्वास टाकला होता गोलंदाज विश्वनाथ याच्यावर, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. फक्त 8 धावा आणि एक महत्त्वाचा फलंदाज ज्यानं रवींद्र याला बाद केलं. षटक क्रमांक पहिला संपता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 8. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला तर 11.33 ची सरासरी, साधारण 11 ते 12 धावांची गरज आहे. तर पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. गोलंदाज संतोष फुलेंचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता, चेंडू पॉइंटला जातोय. आउटफील्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील बघा. क्रिकेटमधून हे देखील फार महत्त्वाचं असतं. थोडंसं मिसफील्ड चेंडू आपण पाहिला होता, ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या 3 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 3 धावा केल्या जातात, 3 धावांनी संघ धावसंख्या 11 वर पोहोचते. विजयाचं लक्ष 27 धावांचं प्रतिषटकामागे 11 धावांची गरज देखील आहे. 11 ते 12 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. आज पूर्ण दिवसामध्ये खरोखरच या फलंदाजी मात्र प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले संतोष. या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडूवर बॅटमध्ये हलकासा स्पर्श पान पाहतोय. कॉट बिन स्वरूपाने फलंदाज बाद होते दुसरा सर्वलीय संघाचा. केशव या ठिकाणी मात्र या ठिकाणी संपुष्टात होते. नेक्स्ट न्यू बॅट्समन कबीर येतोय. तर मात्र एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, परिपूर्ण मदार ज्याच्या आता खांद्यावर असणार. कारण सामन्यामध्ये कमबॅक बॅच असेल तर कबीर याला शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्याकडे एक क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. मात्र अगेन्स्ट या सामन्यामधून विजय संपादित करायचं असेल तर कबीर याला लवकरात लवकर बाद करावं लागेल ते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजांना. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. फलंदाज बाद होतो केशव. नेक्स्ट न्यू बॅट्समन कबीर येतोय. आज खरोखरच पूर्ण दिवसामधून संतोष ठाकरे याने सर्वांना इम्प्रेस केलेले, खास करून संतोष, त्यानंतर गणेश ठाकरे असतील, संजीव असतील, त्या सर्वांनी आज पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय कमालीचा खेळ केलेला आहे. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. विजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलं होतं 2021 पर्व पहिलं, कुठं थोडंसं स्ट्रगल करणार संघ, मात्र 2021 पर्व दुसरं आपण जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र या संघाने अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे.
चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी या संघाने केलेली आहे. गोलंदाज संतोष, लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. फुल्यांचा चेंडू ऑन कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. थोडंसं मिस फील होताना आपण पाहिलं गणेश याला, आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा कन्व्हर्ट केल्या जातात. क्रिकेटमधून एक धावेला आणि परीक्षेमधून एक गुणाला फार महत्वाचं स्थान असतं. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दोन्ही पुढे शकते. धावसंख्या होते ती 13. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. फलंदाज मात्र निश्चित थोडासा त्या तिकडे थोडा जज करू शकला होता संजू. जे मला वाटतं 1 बॉल एका टाप्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र आपला कुठेतरी जज करू शकला होता, स्वतःला स्थिर करू शकला होता. महत्वाचा क्षेत्ररक्षक आपण संजू याला पाहिलं होतं त्या ठिकाणी. अनेक चौकार येतोय. या चौकानं संघा धावसंख्या 4 ने पुढे सरकते 17. कदाचित ही नामी संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून विजयासाठी 30 धावांची गरज आहे. येणारे 14 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. थोडंसं मिसफिल तंबल होताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं, आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. 2 धावांनी संघात धाव 1 शॉट. धन्यवाद. 1 शॉट म्हणजे एकच धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. चेंडूवर मोठा फटका. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउट फील्ड मधून कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव घेण्याची संधी देखील या ठिकाणी प्राप्त होते. अतिशय चांगला फटका कबीरेच्या बॅटमधून वापरला. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. येणारी चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. सामना अजून एक दोन स्थितीमध्ये 50-50 मध्ये. आता मात्र या ठिकाणावरून निश्चितच अष्टविनायक ठाकरवाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. या अगेन्स्ट या सामन्यामधून जर विजय संपादित करायचा असेल सर्वळीय संघाला तर निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कारण की येणारे चेंडू 12 आणि विजयापासून तब्बल 27 धावा दूर आहे. मोठं अंतर आहे. प्रतिषेधक आपण विचार केला 13.50 13 ते 14 धावांची गरज आहे. मग अर्थातच हुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. चला प्लीज आपण थोडस वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. निश्चित आज गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टींमधून एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ज्याचा आपण उत्तम पाहिला गणेश. चला प्लीज आपण थोडस बेल कमी घ्या. ठाकूरपाडा संघाचा संघनायक गणेश. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. ऑन साइडचा धमाका देखील बॅट मधून पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय.
मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, जी स्पर्धा पाहतो, या स्पर्धेसाठी खास करून विजय स्पोर्ट खानपे या संघाचे कॅप्टन आहेत, संघ नायक आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. जितूजी पाटील विजय स्पोर्ट खानपे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि संघ नायक आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद जितूजी. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकार येतोय, चौकाने संख्या धावसंख्या 4 पुढे सध्या. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका, नाही अडू शकत चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतो या ठिकाणी जयनमान सरवली संघाला काय लाजवाब फलंदाजी, महत्वाच्या मॅच मधून महत्वाची फलंदाजी, खास करून संजयच्या बॅट मधून. तर विजयाचं जे लक्ष्य 10 चेंडू 19 धावा. औरंदी कार्पेट चेंडू ऑन साइडला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. वारंवार थोडंसं प्रेशर वाईज केलं जातं या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून. अष्टविनायक ठाकूर सांगायला काय लाजवाब कामगिरी. पहिला मित्र, उद्या सकाळच्या सत्रामधून पहिला सामना रंगतोय श्री वेताल कोपर विपक्ष गावदेवी ओळी. दोन्ही संघाच्या संघानायक आपण जर युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करत असाल तर दोन्ही संघांना आपण ठीक 9 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. कोपर विपक्ष ओळी. बघा उद्याचं शेड्यूल थोडंसं मोठं आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. तीन धावा या ठिकाणी काढल्या जातात. का लाजवाब कामगिरी, अप्रतिम उत्कृष्ट रनिंग बिटवीन आपण पाहतोय. या 3 धावांनी संख्या धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 33. आता मात्र पलटवार करताना जनमान सरवली संघ, कारण 2 षटकांच्या अंती विजयासाठी 27 धावांचं लक्ष होतं. मात्र तिसऱ्या षटकारामधून धावांचा ओघ आपण पाहतोय. होलसेलच्या रूपाने धावा या ठिकाणी जमा करताना दोन्ही फलंदाज का लाजवाब कामगिरी. महत्वाच्या सामन्यामधून येणारे चेंडू 8, विजयापासून फक्त 14 धावांची गरज आहे. बघा आता मात्र क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय. याचं कारण देखील आपण पाहू शकता. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ शकत नाहीये. आज आपण जी स्पर्धा पाहतोय बिग इव्हेंट या स्पर्धेचा पाहतोय. या स्पर्धेला खास करून जे हनुमान गोवे या संघाचे कॅप्टन देखील आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि संघटनेचे खजिनदार देखील आहेत तानाजी पाटील यांनी देखील ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद तानाजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता. आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता. दोन्ही संघांसाठी एक महत्वाचा सामना आहे, कारण की जो संघ विजय संपादित करेल तो विजय आजच्या दिवसाचा विजय असेल. डिफेन्सिव्ह फटका, बॅक टू बॉलर. बॅक टू बॉलर असा मारा आपण निश्चित पाहिला होता. आपल्या फळदूरमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. तर बघूया पंच आमच्या कशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी देतील.
चला पंच आपण लगेच जो काही निर्णय येतो द्यायचा आहे. धावा किती झाले आम्हाला फक्त सांगायचे. पंच एक 2 धावा कंप्लीट आहेत. चला प्लीज आपण पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही. गणेशजी आपण थोडंसं सहकार्य करा. गणेशजी आपण देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. गणेशजी चला आपण प्लीज आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला अजूनही सामना एक दोन स्थितीमध्ये या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाहीये. चला पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची.
हॅलो हॅलो पंच सोनील मात्रे आपण आपला निर्णय देखील सांगायचा आहे. पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. पंचांचा निर्णय दोन्ही संघांनी ऍक्सेप्ट करायचा आहे.
चेंडू असतील 8 आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. एक दोन्ही संघामधून अतिशय चांगला संघर्ष आपण पाहतो विजयासाठी, प्रत्येक धावेसाठी, धाव घेण्यासाठी आणि धाव रोखण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय उत्तम फेक झाली होती. चेंडूला डायरेक्ट हिट केलं होतं. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी पाहत होता आपण. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार फलंदाज कबीर हा या ठिकाणी बाद झाला होता. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धावेचा मऊ मात्र आवडता आणि दुसरी धाव घेणार मात्र महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद झालेला होता. मित्र, क्रिकेटमधून कुठल्याच फलंदाजाला धावचीत बाद होणं हे कधीच आवडत नाही. महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समॅन महेंद्र येतोय. महेंद्र याच्याकडे एक चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहेत देखील. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. सूर्यास्त अस्ताला चाललेला आहे. आता येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. हॅलो, आता मात्र या स्पर्धेला आपण रजनी स्पर्धेचं स्वरूप आलेलं आहे. डे नाईट जशी स्पर्धा चालू आहे. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. हा चेंडू देखील दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. गणेश, अतिशय चांगला फटका. ऑन द कार्पेट चेंडू ऑन साईडला येतोय. चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केले जातील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट रनिंग बिटवीन 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2ने पुढे असते. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. अतिशय कुशल मोमेंटचा सामना मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये अंतिम सामना 2 संघांमधून, ज्या 2 संघांनी खरोखरच्या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम उत्कृष्ट एफर्ट्स केलेले, उत्तम कामगिरी दोन्ही संघांनी केलेली आहे. अतिशय अतितटीचा सामना, चुरशीचा सामना आपण पाहतोय. कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतोय. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. गोलंदाज संजय. 6 चेंडू 11 धावा. निश्चितच पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असेल. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू, थोडासा स्वेर मारा आपण पाहतोय. खराब चेंडू दिशाहीन मारा, स्वेर मारा, पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर. एक धावांनी सगळ्या धावसंख्या एकने पुढे असतात. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आता मात्र गरज असेल ती 10 धावांची. अशा कुशल मोमेंटमधून असे चेंडू आपण टाकू शकत नाही. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, काय लाजवाब फटका आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण देखील आउटफील्डमधून झालेले. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सगळ्या धावसंख्या 2ने पुढे असतात. येणारे चेंडू असतील 5. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. सामना अजूनही 2 स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. दोन्ही संघ मातबर नामांकित संघ आहेत आणि खरोखर ज्या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये काल लाजवाब कामगिरी केली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. डिफेन्सिव्ह फटका. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॉलरचा मारा केला होता. धाव घेण्याचा थोडासा आतमध्ये प्रयत्न देखील पाहिला होता. फलंदाज बाद होतोय. आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. फायनलचे पहिले फायनल असं दृश्य आपण मैदानामधून पाहतोय. अजूनही कुठला संघ विजय संपादित करेल याचं पिक्चर मात्र क्लिअर नाही आहे.
4 चेंडू शेष आहेत. विजयापासून 8 धावा दूर आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. चला प्लीज वेल कमी घ्या. मात्र जो संघ विजय संपादित करेल तो निश्चितच आजच्या दिवसामधून विजेता संघ असेल. काय सेलिब्रेशन केलं जाणार आहे, कारण की जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा देखील हकदार असणार आहे. नेक्स्ट नो बॅट्समन प्रवीण येतोय. प्रवीण याच्याकडे एक देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू, काय लाजवाब चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं होतं फलंदाजाला. आता येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. महेंद्र या फलंदाजाकडे देखील चांगली क्षमता आहे. बेगेट घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. लाईन रीड करता आली नव्हती, चेंडू लाईनअप करू शकला नव्हता. आता समीकरण वाढलेलं आहे. आता सामना थोडासा कुठेतरी झुकताना आपण पाहतो अष्टविनायक ठाकूर संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू 2, विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. आता मात्र गरज आहे ती गोल्डन षटकाराची. 1 चेंडू 6 धावा. नुकत्याच आपण ज्या स्पर्धा संपन्न पाहिल्या, कामतगार जॉली कामतगार आयोजित स्पर्धा, ती स्पर्धेमधून एजी स्पोर्ट्स निंबोली या संघाचा सुनील गुळवी याला आपण पाहिलं होतं. स्पर्धेमधून काय लाजवाब कामगिरी झाली होती. अंतिम चेंडूवर हीच परिस्थिती देखील त्या मैदानामध्ये आपण पाहिली होती. एका चेंडूमधून 6 धावांची गरज असताना सुनीलच्या बॅटमधून ज्वाली कामतगार आयोजित स्पर्धा होती, त्या स्पर्धेतनं आपण एक षटकार, गोल्डन षटकार सुनील गुळवी याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आणि तीच पुनरावृत्ती या ठिकाणी आता मात्र महेंद्र याला करता येते का. मात्र तो संघ वेगळा होता, तो सामना वेगळा होता, हा संघ वेगळा देखील आणि स्पर्धा देखील वेगळी आहे. तर बघूया, 1 चेंडू 6 धावा. काय लाजवाब कामगिरी आज दोन्ही संघांनी खरोखरच आमच्या प्रेक्षकांना इम्प्रेस केलेली. 1 चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन रीड करता आली आणि ती महत्वाच्या सामन्यामधून एक जबरदस्त मोठा विजय. अष्टविनायक ठाकूर संघ, काय लाजवाब कामगिरी. फक्त 6 धावांनी संघ पराभूत होतो. हार्ड लक, जय हनुमान सरवली, अँड गुड लक अष्टविनायक